एबीपी माझा मुंबई। आणि छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरती आता आखाती देशांमधून विमान वाहतूक ही पूर्ववत होताना दिसतेय। याचाच आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात। आता वाहतूक जी आहे ती पूर्ववत होताना आपल्याला दिसते। आखाती देशातून येणारे जे फ्लाइट्स आहेत ते देखील आता हळूहळू सुरू होत आहेत अशा पद्धतीची माहिती आहे। कारण या ठिकाणी जो बोर्ड लावण्यात आलेला आहे इंटरनॅशनल अरायव्हलचा, आपण पाहू शकतो मस्कतहून साधारणपणे 9:30 वाजता एक विमान जे आहे ते मुंबईत पोहोचणार आहे। तर दुबईहून रात्री उशिरा एक विमान जे आहे स्पाइस जेटचं ते येणार आहे अशा पद्धतीची सध्या तरी माहिती या ठिकाणी झालेली आहे। मस्कत असेल, दुबई असेल, दुबईचं पण एक फ्लाइट आपल्याला या ठिकाणी अनेक प्रवासी आहेत ते इंटरनॅशनल एअरपोर्टला अडकून असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं। प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत होता। मात्र हळूहळू आता ही जी वाहतूक आहे ही वाहतूक कुठेतरी सुरू होत असल्याचं आपल्याला दिसतंय आणि त्याची जी माहिती आहे ते आता ह्या इंटरनॅशनल अरायव्हल गेट बी वर यायला सुरुवात देखील झालेली आहे। सध्या तरी केवळ 2 विमानांची माहिती आहे। आज पहाटेच्या सुमारास देखील दुबई एमिरेट्सचं एक फ्लाइट जे आहे ते मुंबईत पोहोचलेलं आहे। साधारणपणे 350 प्रवाशांना घेऊन हे फ्लाइट आलेलं आहे आणि त्यानंतर नागरिकांना देखील मेसेजेस जायला सुरुवात झाल्याची माहिती मिळते। काही वेळापूर्वीच एक जालन्याचं फॅमिली देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत। संध्याकाळी 6 वाजता ते आखाती देशांमध्ये जाणार आहेत आणि त्याची तयारी त्यांनी करून आल्याचे देखील आपल्याला पाहायला मिळते। एअरपोर्ट ऑथॉरिटीच्या वतीने त्यांना जे मेसेजेस यायला देखील सुरुवात झाल्याची माहिती आता आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामन अनिल सनगरे सह निलेश बुदावले, एबीपी माझा मुंबई। आणि पुढील